छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज पुन्हा विनम्र अभिवादन करतो. हिंदू उदय सम्राट लाल सत्तात्रय यांना वंदन करून आमच्या सर्वांचे मार्गदर्शक जे मी 4 वर्षापूर्वी आपण आहे ते राजाभाऊ त्या भाऊंच्या विस्तार केला. भाऊंबद्दलचे आमचे अनुभव फार जुने. तुमच्यातले काही जण त्यासाठी लहान असतील. 1990 पासूनचा आमचा श्रेणी भाऊ. आम्हाला बेल्यामध्ये पाय ठेवायला जर कोणी चान्स दिला असेल तर भाऊंच्या मार्गदर्शन खाली त्यांच्या आशीर्वादाने आम्ही बेल्यामध्ये. आता पांडुशेठ आपण सांगितलं कोर्ट एक खरंय. भाऊ जरी कोर्ट जरी नसतील तर कोर्टापेक्षा कमी नक्कीच मिळू. आता पश्चिम पट्ट्यातला मला माहित नाही, पण पूर्व पट्ट्यातले माझ्या घरातले काय अनुभव की कोर्ट कचऱ्या न करता जे त्यांच्या बांधण्यावरती बसून दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन भाऊंनी घरगुती भांडण असेल, नवरा बायकोचं भांडण असेल, बियांचं भांडण असेल, असे अनेक आपण स्वतः पाहिलं असेल. म्हणजे कोर्टाप्रमाणे त्याने त्यांच्या बांधल्यावरती ते व्यवस्थित सर्वांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीनं भाऊंनी काम केलं. आता भाऊ जरी आपल्यात नसतील पण मी नेहमी सांगत असतो मनुष्य हे सोडून जात असतो पण त्याचे विचार आपल्याकडे मिळतात. तसा सूर्य शांताराम सकाळी उगवतो संध्याकाळी माळवतो. म्हणजे तो दिवस म्हणजे ते शरीर आहे. दुसऱ्या दिवशी सूर्य परत उगवणार आहे, दुसऱ्या शरीरात उगवणार आहे. फक्त ते शरीराने गेलेले पण विचाराने गेले नाही. तर त्यांचे विचार आपण मयूर शेठच्या माध्यमातून नेहमी ठेवत ठेवावे. आणि मयूर शेठनी सुद्धा माझी मयूर शेठला विनंती होती. मयूर शेठ भाऊंना ज्या विचाराने आम्ही पाहत होतो की भाऊंचं जसं आम्हाला मार्गदर्शन होतं तसंच त्यांचा वसा आणि वारसा घेऊन मयूर शेठ आपण पुढे चालावं. त्यांच्या विचाराने आपण चालला. आपण सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्या राजकारणात काय होईल काय माहित नाही, पण वैयक्तिक मयूर शेठसाठी आणि राजाभाऊ म्हणून मी म्हणतो पुढे कोण कुठल्या पक्षाचा ते मला माहित नाही, परंतु राजाभाऊंच्या कार्यक्रमाला आपण कुठे गेला तर आपण कार्यक्रमाला तेव्हा अशी व्यक्ती आपलं समजून प्रेमाचा प्रश्न पक्षाविषय घेऊन आणि विषय आला मयूर शेठचा. तर मयूर शेठच्या पाठीमागे पक्ष व्यतिरिक्त मयूर शेठच्या पाठीमागे राजाभाऊंना एक श्रद्धांजली म्हणून मयूर शेठच्या पाठीमागे सर्वांनी उभा. मयूर शेठ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी सर्वांना उभा असे माझे कोणी पक्षात कोणी जाऊ शकतो ते मला माहिती. पण त्यावेळेस सर्व राजकारणी थोडे बाजूला ठेवून आपण मयूर शेठच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. कारण भाऊंचं व्यक्तिमत्व आपण सांगितलं आणि आम्ही मुंबईला सुद्धा अनुभवलेले. भाऊ निवड बेल्यापुरती लिमिटेड नव्हतं. मुंबई असेल, ठाणा असेल, वाशी असेल, रायगड असेल, कुठे असेल बेहला म्हणलं का भाऊंचं नाव येणार आणि भाऊंचं नाव आलं का बेहला येणार आणि पर्यायी जुन्नर तालुका ती वस्तू. तेव्हा भाऊंचं जे विचार ते आपण नेहमी ठेवत ठेवाय. त्यांचे साहेब आपण सर्वजण विचाराने चांगला माणसं आहोत. तेव्हा आपण सर्वांनी भाऊंचे विचार करण्यासाठी मयूर शेठच्या पाठीमागं राहू आणि मयूर शेठ आपण सुद्धा भाऊंचे विचाराने पुढे चालत राहावा अशी मी सुद्धा आपल्याला विनंती करतो. आणि आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे सगळे राहू असे आपल्याशी देतो. आणि भाऊंना मी खऱ्या अर्थानं तुमच्या काळजी कुटुंबाच्या वतीने माझा भाऊंना आदरांजली समर्पित करतो आणि सांगतो रामकृष्ण.